अपघातात गंभीर जखमी झालेल्या रुग्णावर तत्काळ उपचार करण्याचे केंद्र आणि राज्य शासनाचे आदेश असतानाही लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटल आणि हडपसर येथील विलो पुनावाला या दोन धर्मादाय रुग्णालयांनी डिपॉझिट न भरण्याचे कारण दाखवत उपचार करण्यास नकार दिल्यानं धाराशिव जिल्ह्यातील एका शेतकरी महिलेनं आपला जीव गमावल्याची घटना मंगळवारी 23 जून रोजी उघडकीस आली। धक्कादायक बाब म्हणजे उपचारासाठी पैसे नसल्यानं संबंधित महिलेला तिच्या नातेवाईकांनी ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं। मात्र ससून रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी कागद तयार करण्यासाठी 3 ते 4 तासांचा कालावधी घेतल्यानं संबंधित महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप महिलेच्या नातेवाईकांनी पुणे प्राईम न्यूजशी बोलताना केला। विशेष बाब म्हणजे रुग्णाच्या नातेवाईकांनी ज्या 2 रुग्णालयांवर डिपॉझिट भरल्याशिवाय उपचार करण्यास नकार दिल्याचा आरोप केलाय ती विश्वराज हॉस्पिटल आणि विलो पुनावाला ही 2 रुग्णालये धर्मादाय अंतर्गत रुग्णालय येतात। या दोन्ही रुग्णालयांनी महिलेवर उपचार केला असता तर ती महिला कदाचित आज वाचली असती। सुजाता गोरख लोहार असं या महिलेचं नाव आहे। आपत्कालीन परिस्थितीत रुग्णाला तत्काळ दाखल करून तो स्थिर होईपर्यंत आवश्यक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देणं हे रुग्णालयाचे कायदेशीर आणि नैतिक कर्तव्य आहे। मात्र या प्रकरणात तसे झाले नसल्याचा आरोप होत असून राज्यातील धर्मादाय आणि सरकारी आरोग्य व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। दौंड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार धनाजी कळसे आणि त्यांचे कुटुंबीय लग्न समारंभ आटोपून धाराशिवकडून पुण्याकडे जात होते। 23 जून रोजी पहाटे 2:30च्या सुमारास कुरकुमजवळ त्यांच्या टेम्पोतील डिझेल संपल्यानं वाहन महामार्गाच्या कडेला पार्किंग लाईट सुरू ठेवून उभे करण्यात आलं होतं। यावेळी टेम्पोच्या मागे उभ्या असलेल्या मनीषा चाफेकर आणि सुजाता लोहार यांना भरधाव वेगानं आलेल्या MH12 TV 1871 क्रमांकाच्या टाटा ट्रकनं जोरदार धडक दिली। या अपघातात मनीषा चाफेकर यांचा जागीच मृत्यू झाला तर सुजाता लोहार गंभीर जखमी झाल्या। त्यांच्या हातावरून ट्रकचे चाक गेल्यानं त्या रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या। सुजाता लोहार यांना तातडीने दौंड येथील विघ्नहर्ता हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले। मात्र तिथे आवश्यक सुविधा उपलब्ध नसल्यानं प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी पुण्याकडे पाठवण्यात आलं। त्यानंतर त्यांना लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं। नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार तेथे केवळ प्राथमिक उपचार करून पुढील उपचारांसाठी मोठ्या खर्चाची आवश्यकता असल्याचं सांगण्यात आलं। त्यानंतर त्यांना विलो पुनावाला रुग्णालयात हलवण्यात आलं। मात्र तेथे 50,000 रुपयांची डिपॉझिट रक्कम जमा केल्याशिवाय उपचार सुरू करता येणार नसल्याचं सांगण्यात आल्याचा आरोप नातेवाईकांनी केला। अखेर सुजाता लोहार यांना मंगळवारी 23 जून रोजी सकाळी सुमारे 10 वाजता ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलं। मात्र नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार त्यांच्यावर सुमारे 4.5 तासानंतर उपचार सुरू करण्यात आले। दरम्यान त्यांची प्रकृती अधिकच खालावत गेली आणि संध्याकाळी उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मावळली। दरम्यान विश्वराज हॉस्पिटल आणि विलो पुनावाला ही धर्मादाय रुग्णालये असूनही आर्थिक अटीपुढे करून उपचारात विलंब करण्यात आला आणि ससून रुग्णालयातही वेळेत उपचार न मिळाल्याने सुजाता लोहार यांचा जीव गेला असा आरोप नातेवाईकांनी केला। रुग्णाची अवस्था अत्यंत गंभीर असताना प्रत्येक मिनिट महत्त्वाचा असतो। अशा वेळी उपचाराऐवजी आर्थिक अटीपुढे करण्यात आल्यानं मूल्य वेळ वाया गेला असं नातेवाईकांचं म्हणणं आहे। अपघातात गंभीर जखमी झालेल्या सुजाता लोहार यांचा जीव वेळेत आणि योग्य उपचार मिळाले असते तर वाचू शकला असता का या प्रश्नाचं उत्तर आता चौकशीनंतरच स्पष्ट होणार आहे। मात्र या घटनेने आरोग्य व्यवस्थेतील संवेदनशीलतेचा अभाव पुन्हा एकदा अधोरेखित केलाय। मुंबई सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम 1950 मधील कलम 41 क नुसार धर्मादाय रुग्णालयांनी आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गरजू रुग्णांसाठी खाटा राखीव ठेवणं तसंच मोफत किंवा सवलतीच्या दरात उपचार देणं बंधनकारक आहे। याशिवाय मुंबई उच्च न्यायालयानं मंजूर केलेल्या योजनेतील अटी आणि तरतुदींचे पालन करणे ही अत्यंत आवश्यक आहे। अशा परिस्थितीत जर एखाद्या गंभीर जखमी रुग्णाला तातडीने उपचार देण्याऐवजी आर्थिक अटी घालण्यात आल्या असतील तर संबंधित धर्मादाय रुग्णालयांवर कारवाई होणार का याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलंय।